गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत मॅगीची रेसिपी शेअर करणार आहे. कारण आज माझ्या बहिणीला माझ्या हातची मॅगी खूप खाऊ वाटत होती, म्हणून मला ती म्हणते दीदी प्लीज आज मॅगी कर. मी म्हणलं ओके, मी तुला आज मॅगी करून देते. आणि ती मॅगीचं साहित्य पण चिरते तिकडे, मी तुम्हाला दाखवते कशी चिरते ती. बघा कशी मॅगीचं चिरती ती. आणि बघा तिने इथे पॅकेट्स कसे ठेवलेत मॅगीचे लाईनीनं. बघा सगळं चिरलंय तिने, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची. तुला आवडती माझ्या हातची मॅगी? खूप आवडती. आता मी स्टार्ट करते मॅगी बनायला. पहिल्यांदा ना मी ही मॅगीचे जे पॅकेट्स आहेत ते सगळे फोडून प्लेटीमध्ये टाकते. कशी करायची? मीडियम करायची का स्पायसी करायची? मीडियम करायची. का स्पायसी नाही आवडत? तर हाय गाईज, आता माझ्या बहिणीने सगळे पॅकेट फोडलेले मॅगीचे आणि आता ती रेसिपी स्टार्ट करणार आहे. चला तिची रेसिपी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी घेते कढई आणि आता मी गॅस चालू करेल. आता कढई थोडी गरम होऊ द्यायची आहे आणि आता टाकायचं याच्यात मी ना 2 तांबे पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या मॅगीच्या प्रमाणानुसार किती पण पाणी टाकू शकता. मी आता कारण मी 3 पॅकेट्स करते म्हणून, आणि मला मॅगीतलं जे सूप असतं का ते खूप आवडतं म्हणून मी ना सूप जास्त करते मॅगीचं दररोज. आता हे पाणी मला गरम होऊ द्यायचं आहे. आता मी ह्याच्यात जे माझ्या बहिणीने चिरलेले आहेत व्हेजिटेबल्स ते सगळे ह्याच्यात मी टाकून देते. आधी हे टाकून घेते टोमॅटो, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे ना गरम पाणी होऊ द्यायचं आहे. आता मी ह्याच्यात टाकते मॅगी मसाला, जे की ना मॅगीची टेस्ट खूप छान लागते. मॅगी मसाला आता टाकून द्यायचं आहे. मला ना मॅगी मसाला जे आहे ना ते खूप आवडतो. आणि जेव्हा मी मॅगी मसाला मॅगीत टाकते ना तेव्हा मला याचा वास मॅगीचा खूप आवडतो. मॅगी मसाल्याचा वास खूप छान येतो आणि मला ते मसाला पण खायला पण खूप आवडतो. म्हणून ना मी करता असं मॅगी मसाला